चालूच आहे खपका पुढं पुढं जायचं बाई माग बाई चला चला स्वागत झालं पुढं बघा हॅलो भाऊ हो 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 आलो आता पुढं आलो पुढं येऊ लागलो चला चला बाजूला सगळं तो घंटे दिसून जाते एलईडी वर टीव्ही दिसून एलईडी थोडं बाजूला सारखं असं मागे बघ ह्या तर भडकं शिकवण्याला सांगेचे पाठी पानो
अष्टपुरी सपुगला ऐसा भगवतो सावक संघो आहु नैयो पाहु नैयो भक्ति नैयो अंजलि करनियो अरुतरं पुण्यं खेतं लोक संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरी सपुगला एष भगवतो सावक संघो आहु नैयो बाहु नैयो दक्षिणैयो अंजलि करनियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसादि संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि साधु 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 सर्वांनी आपापल्या ठिकाणी बसून घ्यावं। श्रद्धेय भिक्खू संघाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णाच्या विद्यमाने पूज्य भदंत उपालीजी थेरो यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पूज्य भदंत श्रद्धेय डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली या 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। श्रद्धेय भिक्खू संघाचं आगमन या ठिकाणी विचार मंचकावर झालेलं आहे। अगदी काही क्षणामध्ये या 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन पूज्य भदंत डॉक्टर ली चिरान जे दक्षिण कोरियाहून आलेले आहेत त्यांच्या हस्ते या धम्म परिषदेचं उद्घाटन अगदी काही क्षणामध्ये ठिकाणी होणार आहे। तेव्हा आजूबाजूला थांबलेल्या सर्व उपासकांना सूचना आहे, आपल्या सर्वांना जिथे जागा मिळेल आपण तिथे बसून घ्यावा आणि या 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा आपण सर्वांनी श्रद्धापूर्वक लाभ घ्यावा। अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी श्रद्धेय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये या 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भयावंश पहिले लेझिमचं घ्यायचं उद्घाटन घ्यायचं या ठिकाणी पंचशील नाट्यगृह पूर्णाच्या वतीने एक सुंदर असं संचलन, लेझिमचं संचलन या ठिकाणी होणार आहे आणि तदनंतर या 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। पंचशील नाट्यगृह कृपया तयार रहा। अत्यंत सुंदर मनमोहक असं हे एक
सुंदर असं नाट्य लेझिम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. स्क्रीनवरती आपल्या सर्वांना दिसणार आहे. बाकीचे खाली बसून घ्या म्हणजे बाकीच्यांना पाठीमागच्या लोकांना दिसेल. कोणीही उभं टाकू नये, खाली सर्वांनी बसून घ्यावं. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी पंचशील नाट्य ग्रुपच्या वतीने सुंदर असं संचलन या ठिकाणी लेझिमचं होणार आहे. आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा. आजूबाजूला न थांबता आपण सर्वांनी मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. ओके. दुःखाचं कारण कृष्णा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या चिमुकल्यांचं स्वागत करावं. अत्यंत सुंदर आणि मनमोहक असं हे संचलन या ठिकाणी पंचशील नाट्यगृहच्या वतीने झालेलं आहे. आणखी 1-1.5 मिनिटाचं एक संचलन होईल आणि त्यानंतर आजच्या या 23व्या अखिल भारतीय बुद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे. लवकर करा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या पंचशील नाट्यगृहचं आपण स्वागत करावं. अत्यंत सुंदर आणि मनमोहक असं हे संचलन या ठिकाणी पंचशील नाट्यगृहच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक या अखिल भारतीय 23व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. यानंतर मी श्रद्धेय भिक्खू संघाला विनंती करतो. यश बद्दल सुद्धा आले. बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णेच्या विद्यमाने या ठिकाणी 23वी ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भदंत उपाली फेरो यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केले आहे. आजच्या या धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून या बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समितीचे सर्व अध्यक्ष आणि आजच्या धम्म परिषदेचे अध्यक्ष